नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर बघा, सकाळची धावपळ ना आपली खूप आपल्या डोक्यावर जी असते ना ती टांगती तलवार असते कामांची, असं म्हणायला हरकत नाही। पण त्या घाईगडबडीत सुद्धा अचानक जरी आपल्या घरामध्ये कोणी आलं तरी आपलं घर अगदी टापटीप आणि नीटनेटकं दिसण्यास खूप सारी मदत होईल। अशा काही टिप्स किंवा अशा काही सवयी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी पॉझिटिव्ह वाइब्स किंवा सकारात्मक ऊर्जा येत राहील आणि त्यामुळे आपलं घर कायमस्वरूपी आनंदी आणि उत्साही दिसण्यास मदत तर होईलच, पण आपण सुद्धा कायमस्वरूपी आनंदी राहू आपल्या घरामध्ये। तर त्यासाठी ना काही क्लिनिंगच्या महत्त्वाच्या टिप्स किंवा सवयी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर त्यातली पहिल्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्यावेळेस आपल्याला घराची डीप क्लिनिंग करायची नसते, पण आपलं घर अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं राहावं आणि आपल्या घरामध्ये एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी किंवा ऊर्जा यावी या करताना आपल्या घरातील ज्या विंडो असतात ना तर त्याच्या काचा ह्या क्लीन असणं फार गरजेचं आहे। आता जेव्हा आपण 2 आठवड्यातून किंवा 3 आठवड्यातून एकदम डीप क्लीन करतो ना विंडोची, आता माझ्याकडे ना मॅग्नेटिक विंडो क्लीनर आहे, त्याच्यामुळे ना विंडो एकदम छान क्लीन होतात। पण प्रत्येक वेळी ना त्याचा उपयोग जर आपल्याला करायचा नसेल आणि झटकीपट जर आपल्याला विंडो क्लीन करायचं असेल तर त्यावेळेस पटकन एक कापड घ्यायचं, एक सोल्युशन तयार करत असते मी नेहमी तुमच्याबरोबर सांगते, शेअर करते की ज्यामध्ये ना थोडंसं पाणी घ्यायचं, थोडासा सोडा ॲड करायचा, त्यामध्ये ना थोडंसं आपलं जे डिशवॉश लिक्विड असतं ना ते ॲड करायचं, त्याचं मिश्रण छान बनवायचं। त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिनेगर ॲड करायचं असेल तर करू शकता। आणि हा कपडा आहे ना त्याने छान मस्तपैकी मी ओला करून घेतलेला आहे आणि मस्तपैकी ना खिडकीच्या काचा ज्या आहे त्या पुसून घेतलेल्या आहे। आतल्या बाजूने जरी पुसल्या तरी पुरेशा असतात, त्याच्यामुळे बराचसा सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येतो। आणि ना खिडकीला जी जाळी असते ना तर ती जाळी ना थोडीशी जरा वेळ, अर्धा तास म्हणा किंवा पाऊण तास सकाळी जर आपण उघडी करून जर दिली ना तर छान हवासुद्धा घरामध्ये येते। त्यानंतर जसं ऊन वाढतं किंवा थोडासा अर्धा पाऊण तासाने आपण ती जी जाळी आहे ती बंद केली तरी चालेल आणि ती जाळी ना आतल्या बाजूने ठेवायची, म्हणजे जास्त ती धुळीने सुद्धा भरल्या जात नाही। त्यानंतर ना आपला जो ड्रेसिंग टेबल असतो ना तर तो ड्रेसिंग टेबल काय होतं, आपण रोजच वापरत असतो, तर वापरताना ना डाव्या उजव्या हाताने वस्तू ज्या असतात ना त्या इकडे तिकडे ठेवल्या जातात किंवा लेकरं असेल तर नक्कीच आपला ड्रेसिंग टेबल आहे ना पूर्णपणे अस्ताव्यस्त होतो। त्यामुळे वरचे वर ना त्या ड्रेसिंग टेबलमध्ये ज्या काही वस्तू आहे त्यांची व्यवस्थित मांडणी करायची आणि एक तो जो ओला कपडा आहे ना तो जर आपण त्या ड्रेसिंग टेबलवरून जर फिरवला रोजच्या रोज तर जास्त धूळसुद्धा त्याच्यावर जमा होत नाही। आजच्या ज्या काही टिप्स आहेत ना तर त्या टिप्स म्हणू शकतो आपण फक्त 20 मिनिटामध्ये आपण आपलं घर पूर्ण नीटनेटकं टापटीप आणि क्लीन करणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी यायला खूप सारी मदत होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट नंबर जो असतो ना तो आहे आपलं जे बेसिन असतं ना, वॉश बेसिन, तर त्याचा असतो। कारण लहान मुलं ना नेहमीच काहीही उद्योग केले, अगदी अभ्यास करायला जरी गेले आणि त्यांचा हात काही कलर्सने लागला त्यांच्या हाताला किंवा पेन्सिल किंवा पेनाचं जरी लागलं तरी पटकन ना त्या वॉश बेसिनजवळ येतात। जेवण झाल्यावर सुद्धा हात धुवायचा असतो त्यांना वॉश बेसिनमध्ये, त्याच्यामुळे ना काळे डाग किंवा टिपके आपल्या वॉश बेसिनला लागतात। तर एक पटकन असा छान कुठलंही तुमच्याजवळ जे वॉशिंगचं लिक्विड असेल, इवन मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला हार्पिक किंवा इतर जर काही यूज करायचं नसेल तर थोडंसं आपला सर्फ असतो तो टाकून आणि त्या ब्रशने ना छान घासून घ्यायचं। आणि मी जे तुम्हाला आता वॉशिंग लिक्विड सांगितलं ना, ज्या लिक्विडने मी कपडा ओला केलेला आहे ते लिक्विडनेच जे ते नळ असतात ना ते सुद्धा क्लीन करून घ्यायचे, एकदम छान चकाकायला मदत होते। त्यानंतर ना आपल्या घरामध्ये स्विच बोर्ड्स असतात, नेहमीच कुठलेही काम करा, भाजीला फोडणी द्या, लेकरं खेळत असले, जेवण करत असले, फॅन ऑन करायला लागला की त्याच हाताने उठतात आणि स्विच ऑन ऑफ करत असतात, त्याच्यामुळे आपले जे स्विच बोर्ड असतात ना तर ते सुद्धा खराब होत असतात। आता स्विच बोर्डसाठी ना खूप छान आयडिया आहे, तर मी जे आता वॉशिंग लिक्विड यूज केलेलं आहे त्याने तर तुम्ही स्विच बोर्ड अगदी पटकन होतातच, पण सगळ्यात महत्त्वाचं क्लिनिंग हॅक जो आहे ना स्विच बोर्डसाठी ते म्हणजे कोलगेट। थोडंसं कोलगेट तुम्ही कपड्याला लावा किंवा ब्रशला लावा आणि स्विच बोर्डचे जे काही बटन्स असतात ना त्या बटनने छान मस्तपैकी घासून काढलं ना तर मिनिटामध्ये त्याच्यावर जी पण काही काळी डाग किंवा घाण साचलेली असेल किंवा काळे डाग पडलेले असेल ना तर ते लगेच निघून जातात बरं का।
त्यानंतर मग मी आलेली आहे हॉलमध्ये जो काही फ्रेंच डोअर आहे ना, तर तो आपल्याला क्लीन करायचा आहे. काय होतं बघा, आता मी जेव्हा क्लीन करते आहे तेव्हा आणि दिवसभरातून कित्येक वेळा स्पर्शू छान मस्तपैकी ते डोअर आहे ना, तर त्याला जे काही प्रोटेक्शन बार आहे त्याला हात लावून मस्तपैकी खेळत असते. तर त्यांचे हात लागतात किंवा ना आपण जर आता उन्हाळा आहे तर हवेची बरीचशी गरज असते, त्याच्यामुळे डोअर ओपन केला की आपसुकच त्याच्यावर बरीचशी धूळ जमा होते. त्याच्यामुळे ती धूळ जर आपण वेळच्या वेळी जर क्लीन केली ना, तर आपला जो फ्रेंच डोअर आहे ना, तो असा त्याच्या ज्या काचा आहेत ग्लासेस, तर त्या छान राहतात. त्याच्यावर असे बोटांचे ठसे वगैरे उमटलेले दिसत नाही आणि आपला आपसुकच हॉलचा जो काही लूक आहे ना, तो छान सुंदर किंवा ब्युटिफुल दिसायला खूप सारी मदत होते बरं का. आपल्या घरामध्ये जर पॉझिटिव्ह वाईब्स येतात तर त्या म्हणजे आपल्या मेन एंट्रान्सपासून तर आपल्या घराचा दरवाजा, आपल्या घराची चौकट याला आहे ना कधीच जाळं किंवा धूळ अशी जमा झाली नाही पाहिजे. त्यामुळे वरचेवर ना एक हात रोजचे रोज जे काही आपण कड्या वगैरे असतात ना किंवा आपण जे हँडल पकडतो दरवाजाचा, तर त्याला ना पुसून घ्यायचं. कारण आपण कुठूनही बाहेरून आलो तर ते हात पटकन त्या हँडलला लावतो आणि मग कालांतराने ना ती चिकट आणि चिवट डाग त्या हँडलला किंवा त्या कड्यांना लागून राहतात. आणि आपली घराची जी चौकट असते ते म्हणजे आपला मेन एंट्रान्स, जिथून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये एंट्री करत असते. किंवा थोडक्यात म्हणू शकतो की एक चांगले वाईब्स आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्या घराची चौकट ही नेहमीच स्वच्छ सुंदर असली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ना अशी धूळ जमा नाही झाली पाहिजे किंवा आहे ना जाळे वगैरे असे तयार नाही झाले पाहिजे. नाहीतर एक निगेटिव्हिटी आपल्या घरामध्येच जेव्हा कोणी एंट्री करताना तेव्हा तिथूनच सुरुवात होते की काय बुवा हे घर ठेवलेलं आहे, सुरुवातीलाच एवढं धूळ धाळ किंवा जाळे जळमाटे दिसत आहेत, तर एक आपलं बॅड इम्प्रेशनसुद्धा पडत असतं. आणि जर आपण आपलं घर स्वच्छ नीटनेटकं ठेवलं ना, तर जसजसं आपला हात फिरतो ना तसतसं तिथे लक्ष्मीचा वास असतो किंवा आपल्या घरामध्ये ना एक आनंदी वातावरण निर्माण व्हायला खूप सारी मदत होते. त्यामुळे आपलं घर नेहमी आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये ना धूळधाळ अजिबात दिसली नाही पाहिजे. तर वरचेवर रोजच आपण फक्त 15 मिनटं जरी काढले ना तरी आपलं घर एकदम छान सुंदर आणि नीटनेटकं दिसायला मदत होते. आता मी बाहेर बाल्कनीमध्ये आलेली आहे, तर बाल्कनीमध्ये ना मी असे छोटेसे ना म्हणू शकतो आपण ना ट्रॉली टाईप करून घेतलेला आहे. तर बाहेर ना रोज येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची बरीचशी धूळ त्याच्यावर बसत असते. तर त्याच्यामुळे ना वस्तू जर मला काही ठेवायची असेल तिथे, तर जेव्हा कधी मी तिथे ठेवायला जाते तेव्हा कधी अशी जेव्हा क्लिनिंग करते ना रोज, तर त्यावेळेस ना छान मस्तपैकी एक कपडा मारून घेते की जेणेकरून जास्त धूळ तिथे जमा होणार नाही. आणि तिथे जर धूळ जमा झाली नाही ना तर बाल्कनीमध्ये बसायला आहे ना एक वेगळाच आनंद किंवा उभं राहायचं जरी असेल ना आपल्याला, तरी एक वेगळीच प्रसन्नता आपल्या मनाला किंवा हुरूप येत असतो. आता माझं सगळं छान मस्तपैकी ना धूळ धाळ घरातून झालेली आहे काढून मग मस्तपैकी एक घराला आहे ना झाडू मारायचा. काय होतं की ती नाही म्हटलं ना तर आपण जेव्हा केस वगैरे विंचरत असतो किंवा इतर काही छोटी मोठी किचनमध्ये सुद्धा कामं करत असतो ना, किंवा लहान लेकरंसुद्धा आपल्या घरामध्ये खेळत असतात, गाडी म्हणा किंवा इतर त्यांची काही भांडी वगैरे खेळत असतात, तर त्यावेळेस आहे ना छोटा मोठा कचरा धूळ किंवा आता उन्हाळा आहे तर त्याच्यामुळे ना धूळ पटकन घरामध्ये जमा होते. त्याच्यामुळे घर पुसण्याच्या अगोदर ना एक झाडू जर मारला ना आपण तर आपलं घर एकदम छान क्लीन पुसल्या जातं. पुसल्यानंतर आपल्या घरामध्ये ना पायाला अशी धूळ धाळ अजिबात लागत नाही आणि आपल्याला आहे ना एक छान प्रसन्न वातावरण वाटायला खूप सारी मदत होते. त्यामुळे ना कधीही घर पुसण्याच्या अगोदर, मॉपिंग करण्याच्या अगोदर ना एक झाडू मारायचा. त्याच्यामुळे ना आपलं घरामध्ये ना धूळ वगैरे अशी अजिबातही राहत नाही. तर माझं छान मस्तपैकी ना घर पूर्णपणे ना झाडून झालेलं आहे आणि त्यानंतर मग मस्तपैकी मी आता घर पुसून घेणार आहे. घर पुसल्यानंतर ना घरामधली ना सगळं स्वच्छ झालेलं असतं, नीटनेटकं झालेलं असतं आणि आपसुकच जेव्हा घर स्वच्छ होतं ना तेव्हा आपल्या मनाला एक वेगळाच आनंद आणि उत्साहसुद्धा येत असतो. कारण आपण संपूर्ण दिवसभर त्या घरामध्ये राहत असतो, तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स किंवा लक्ष्मी कायमस्वरूपी तिचा वास राहावा, आपलं घर कायमस्वरूपी सुख शांती आणि आनंदाने राहावं याकरता आपलं घर नीटनेटकं आणि क्लीन असणं खूप गरजेचं असतं. तर बघा छान मस्तपैकी मी ना मॉपिंग करते आहे आणि जेव्हा मी मॉपिंग करते ना तर त्यावेळेस ना असं पहिल्यांदा ओलं केलं की मग हे सोफे वगैरे पण पटकन सरकले जातात, तर त्याच्या खालून पण छान क्लीन करून घेते. कारण काय होतं माहिती का, जर सोफे जर क्लीन केले नाही ना तर त्याच्या खाली लेकरांच्या एवढ्या खेळण्या जमा होतात, त्याच्यानंतर बारीक सारीक धूळ जी असते ना ती सुद्धा पटकन या सोफ्याच्या खाली जाऊन जमा होते. मग एखादी खेळणी
खेळणी वगैरे जर आपल्याला अडकली आणि काढायची जर असेल ना, तर मग त्यावेळेस ना जेव्हा आपण ती खेळणी काढतो तर धूळ किंवा धुळीचे जे काही असे बारीक बारीक हे असतात ना, अशा वळकुट्या अक्षरशः आपण म्हणू शकतो धुळीच्या, त्या निघतात. त्याच्यामुळे न चुकता आहे ना सोफ्याच्या खालीसुद्धा मी मॉपिंग करून घेते. त्याच्यामुळे आपलं घर एकदम छान आणि नीटनेटकं म्हणजे कानान कोपरा घराचा क्लीन होऊन जातो आणि त्यामुळे ना कायमस्वरूपी आपल्याला ते घरसुद्धा हवंसं वाटतं. त्या घरामध्ये सुद्धा आपल्याला राहायला खूप छान वाटतं आणि अचानकपणे जरी आपल्या घरामध्ये कोणी आलं ना तरी आपलं घर अगदी रेडी असतं त्या पाहुण्याचं स्वागत करायला. आणि कुणीही पाहुणा येऊ देत, आपल्या घरामध्ये बसू देत, आपलं घर जर छान नीटनेटकं टापटीप जर असेल ना तर त्या पाहुण्याला सुद्धा आपल्या घरातून उठावंसं वाटत नाही, कायमस्वरूपी बसून राहावंसं वाटतं. कारण घरामध्ये जेव्हा आपण आवरलेलं असतो, छान फॅन वगैरे लावला की एक आपसुकच पॉझिटिव्ह एनर्जी त्या पाहुण्याला आपल्या घरामध्ये ना राहायला आहे ना भाग पाडत असते असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा मॉपिंग वगैरे होते ना माझी, तर त्यावेळेस न चुकता हा जो मॉप असतो ना तो मी रोज वॉश करत असते. कारण त्याच्यामध्ये ना किती नाही म्हटलं तर घराची सगळी धूळ धाळ जमा होऊन जाते आणि त्याच्यामुळे ना मॉपिंग जर आपण रोज जर धुतला ना तर त्याच्यामुळे ना आपलं घरसुद्धा व्यवस्थित क्लीन व्हायला मदत होते. जर मॉप जर व्यवस्थित आपण क्लीन केला नाही तर मग तेच केस किंवा धूळ जी असते ना त्याच्यामध्ये अडकलेली, तर जेव्हा आपण मॉपिंग करायला जातो पहिल्यांदा ते केस आणि धूळच आपल्याला खूप सारी दिसायला लागते. त्याच्यामुळे मॉप जर रोजच्या रोज धुतला ना तर रोज जरी आपण फरशी पुसायला घेतली तर आपली फरशी एकदम क्लीन राहते आणि जेव्हा आपण असा मॉप क्लीन करतो तर त्यावेळेस त्याच्यातली सगळी धूळसुद्धा निघून जायला मदत होते. त्यामुळे न चुकता रोजच्या रोज मॉप धुतला गेलाच पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर ना आपल्या घराचा जो बाथरूम असतो ना तो बाथरूमसुद्धा व्यवस्थित क्लीन करणं, त्यानंतर नळ असतात ते नळसुद्धा व्यवस्थित क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर आपण अंघोळीसाठी ना बादली वगैरे वापरत असतो, तर ती बादलीसुद्धा रोजच्या रोज मी क्लीन करत असते. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपण म्हणजे कितीही झोपेमध्ये असलो आणि झोपेतून उठून जेव्हा आपण बाथरूममध्ये किंवा अंघोळीसाठी जातो ना तर ते बाथरूम बघून आपलं मन एकदम असं प्रसन्न होतं आणि आपल्यालाच एकदम फ्रेश असल्याचा अनुभव होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाथरूममध्ये आपण हे जे काही पाट वगैरे ठेवतो ना तर हे सुद्धा रोजच्या रोज क्लीन करणं गरजेचं आहे. कारण किती नाही म्हटलं तर अंघोळीच्या साबणामध्ये ना थोडंसं असं तेलकट पदार्थ किंवा ग्लिसरीन वगैरे ॲड केलेलं असतं, त्याच्यामुळे लगेचच असे चिकट डाग त्या पाटांना लागले जातात. त्याच्यामुळे ना हे पाटसुद्धा जर आपण रोजच्या रोज छान वॉश केले, क्लीन केले ना तर त्याच्यावर असे चिकट थर वगैरे जमा होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या बाथरूममध्ये ना आपण म्हणू शकतो घुरमटं वगैरे किंवा बारीक चिलटं वगैरे जे असतात ना ते होत नाही आणि आपलं बाथरूमसुद्धा कायमस्वरूपी फ्रेश आणि प्रसन्न राहतं. आता एवढी सगळी क्लिनिंग झाल्यानंतर बाथरूमची जी फ्लोरिंग आहे ना ती व्यवस्थित क्लीन करणं गरजेचं आहे. कारण किती नाही म्हटलं तरी बाथरूममध्ये ना धूळ येते. त्याच्यानंतर आपण हे जे काही पाट वगैरे जे असतात ना बसायची ती क्लीन करतो ते त्याची जो तेलकटपणा असतो ना तो सगळा फ्लोरिंगवर येतो. त्याच्यामुळे फ्लोरिंग व्यवस्थित ब्रशने क्लीन करणं गरजेचं आहे. त्याच्यावरचं पाणी काढून टाकणं गरजेचं आहे. त्याच्यावरचा तेलकटपणा जो आहे तो निघून जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे छान मस्तपैकी ब्रशने फ्लोरिंग जर आपण घासून काढली आणि झाडूने जर सगळं पाणी काढून टाकलं ना तर आपली फ्लोरिंग जी आहे ना बाथरूमची कधीच तेलकट राहत नाही. तर त्याच्यामुळे ना वेगळे जे ॲक्सिडेंट होतात जसं की घसरून वगैरे पडणं, पाय सटकणं, तर ह्या ॲक्सिडेंटपासून आपण आणि आपले लहान लेकरंसुद्धा खूप सारे बचावले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बाथरूम कायमस्वरूपी क्लीन राहतं. त्याच्यामध्ये घुरमटं, चिलटं किंवा बारीक मच्छर वगैरे जे असतात ना ते कधीच होत नाही. त्यानंतर बाथरूममध्ये कधीच धूळधाळ वगैरे असल्यामुळे आपल्याला एकदम अस्वच्छ किंवा गंदगी किंवा दुर्गंध वास वगैरे असं म्हणतो ना तर ते कधीच येत नाही. तर त्यासाठी ना जेव्हा आपलं मॉपिंग वगैरे होतं ना तर त्यावेळेस बाथरूम एकदा व्यवस्थित क्लीन करायचं. त्यानंतर आपल्या बाथरूमची जिथून पाणी जातं ना तर त्या जाळीवर जी काही केस वगैरे असतील किंवा इतर जे काही कचरा वगैरे असेल ना तर तो पहिल्यांदा फेकून द्यायचा की ज्यामुळे ना आपल्या बाथरूममध्ये कधीच दुर्गंध किंवा चिलटं वगैरे होत नाही. त्यानंतर आता माझं सगळं घर एकदम क्लीन झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी राहिलेलं आहे ते म्हणजे माझा डायनिंग टेबल क्लीन करायचा. डायनिंग टेबल आहे ना मी जी धूळधाळ वगैरे काढते ना घरातली तर त्या कपड्याने कधीच पुसत नाही. डायनिंग टेबलसाठी मी सेपरेट असा कपडा केलेला आहे, रुमाल म्हणू शकतो आपण, आणि त्या रुमालाने छान मस्तपैकी रोज डायनिंग टेबल क्लीन करते. कारण किती नाही म्हटलं तर डायनिंग टेबल हा खूप मोठा पृष्ठभाग असतो की ज्याच्यावर पटकन धूळधाळ बसली जाते. त्याच्यामुळे डायनिंग टेबल जर आपण असं पुसून जर
ठेवला ना तर मग आपल्याला तो रेडी टू यूज पण राहतो. त्यानंतर आता सगळ्यात शेवटचं म्हणजे माझे राहिलेले आहे सोफा लावायचा, कारण ना आता सध्या उन्हाळा आहे तर सोफाचे जे कवर आहे ना ते छान अशी जाड आहे. जरी आपण खाली फरशीवर टाकले ना तर आपल्याला झोपायचं वगैरे असेल तर मग छान झोप लागते. तर किट्टूचे बाबा आहे ना छान त्या सोफा कवरवर झोपत असतात, त्याच्यामुळे मग तो सोफा कवर आहे ना एक लावायचा राहतो रात्री. तर मग तो सकाळी माझं सगळं काम आटोपून झालं की छान सोफा कवर ना लावून देते. आता बघा सगळं माझं घर एकदम छान नीटनेटकं आणि टापटीप झालेलं आहे. अगदी अचानक जरी कुणी घरामध्ये आलं तरी पण घर अगदी रेडी झालेलं आहे त्याच्या स्वागतासाठी. आणि आता मला सांगते ना एवढं प्रसन्न वाटतंय घरामध्ये, एवढं छान वाटतंय ना की ते बघूनच असं मन एकदम सुखावल्यासारखं वाटतं. आपलंच घर पण आपल्यालाच अगदी कायमस्वरूपी नव्यासारखं दिसायला खूप सारी मदत होते. आणि प्रत्येक गृहिणीला आपलं घर हे स्वच्छ नीटनेटकं आणि टापटीप राहावं यासाठी तिची कायमस्वरूपी धडपड चालू असते. कारण थोडक्यात सांगायला गेलं ना तर कुठल्याही गृहिणीची पारख हे तिने तिचं घर कसं ठेवलं आहे यावरूनच होत असते. तर कशी वाटली तुम्हाला आजची क्लिनिंग? अगदी 15 मिनिटात बघा आपलं घर एकदम छान नीटनेटकं आणि टापटीप दिसायला खूप सारी मदत झालेली आहे. तर व्हिडिओद्वारे थोडंसं मोटिवेशन तुम्हाला नक्कीच मिळालं असेल आणि आजच्या क्लिनिंग टिप्स सुद्धा, त्याबद्दल एक व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ इथेच थांबवते. बाय बाय, टेक केअर.